सखींनो, ज्यांनी श्रीलंका बँकॉक येथील आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत भारताचं नेतृत्व केलं आणि लावणीसाठी सुवर्ण पदक मिळवून दिलं असे किरण कोरे. फक्त एवढंच नाही तर छत्रपती शासन आणि मराठी चित्रपट वाढीव दिसताय राव या सुपरहिट लावणी सादर करून मराठी चित्रपटाच्या इतिहासात लावणी सादर करणारे पहिले पुरुष कलावंत ठरले, ज्यांना आजवर 500 पेक्षा जास्त पुरस्कार आणि 52हून अधिक मानाचे किताब मिळाले आहेत, ज्यांच्या नृत्याची दखल थेट BCC इंटरनॅशनल न्यूजने देखील घेतलेली आहे असे आमचे किरण कोरे. राजश्री शाहू महाराष्ट्र आयडॉल अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नृत्यातून समाजसेवा करत अनाथ व अपंग मुलांच्या आयुष्यात प्रकाशाची किरण पसरवणारे आमचे किरणजी. जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तुम्हाला हे रूप दिसत असेल पण बाय प्रोफेशनल तो मेकअप आर्टिस्ट आहे. म्हणजे ह्याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नाहीतर तुम्हाला वाटत असेल की अरे हे काय लावणी वगैरे वगैरे आणि ह्यांचा हाच हे असेल, तर नाही. ही आवड आहे, तो छंद आहे, पण हे कसं काय घडलं हे आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण किरणकडे येऊयात. तर किरण, तुमच्या प्रोफेशनल आणि तुमचा हा छंद किंवा तुमची आवड ही कशी तुम्हाला निर्माण झाली आणि त्याच्याबरोबर तुम्ही तुमचं प्रोफेशनली कसं जगता? प्रथमतः सर्वांना नमस्कार. आपला आवाज आपली सखी नेहमीच माझ्या फार जवळचा विषय आहे. ताई एकदम आम्ही पहिला एक इव्हेंट केला होता, त्याच्यानंतर आमचं एकदम फॅमिली रिलेशन असल्यासारखं रिलेशन झालं. त्यांनी एक आवाज द्यावा आणि मी लगेच यावा असं आमचं रिलेशन आहे. आणि तेवढ्याच छान आहेत आमच्या सगळ्या सखी. खूप सगळ्याजणी एवढ्या छान रिस्पॉन्स देतात. तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे ॲक्च्युली. कारण जर ऑडियन्स नाही तर आम्ही कलाकार म्हणून काहीच नाही आहोत. तुमच्यामुळं आम्ही आज जिवंत आहोत. तुमच्यामुळं आज आमची कला जिवंत आहे, आमचा तो इंटरेस्ट जिवंत आहे. माझं नाव किरण कोरे, तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही मला याच्या आधी कोणी बघितलं आहे कुठे सोशल मीडियावरती किंवा कुठे? ओके, बरेच जण मला ओळखतात. तर मी तसा मूळचा नांदेड जिल्ह्यातला आहे. आता मी पुण्यामध्ये राहतो आणि एक प्रोफेशनल लावणी डान्सर म्हणून फार मोठे सॅक्रिफायसेस आहेत लाईफमध्ये. सगळ्यात मेन मोठं सॅक्रिफाईस आहे एक मुलगा म्हणून मुलीच्या वेशात येऊन नाचणं इज अ व्हेरी बिग टास्क. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत तयारी करावं लागतं. बघितलं ना तुम्ही केवढं आम्हाला कॅरी करावं लागतं. पण तुम्ही जर माझा रेग्युलर प्रोफाईल बघितला तर मी नेहमी तुम्हाला दाढीमध्ये किंवा शॉर्ट हेअर्समध्ये दिसत असेल मेकअप आर्टिस्ट म्हणून. खूप चॅलेंजिंग आहे. एक गोष्ट सांगतो, पूर्वी काळामध्ये स्त्रियांना फ्रीडम नव्हतं, त्यामुळं पुरुषच लावणी करायचे. पण काही काळानंतर लावणीवरती प्रभुत्व मिळवलं स्त्रियांनी. तर एवढी दिवस बायका डान्स करत होत्या, माणसं एन्जॉय करत होते. आज माणसं डान्स करतात, बायका एन्जॉय करतात. सो ही आमच्यासाठी पण खूप अभिमानाची गोष्ट आहे. वी विल टेक इट पॉझिटिव्हली. कारण आज तुम्ही म्हणजे सोपं नाही आहे एक स्त्री होऊन जगणं. मला सख्या 5 बहिणी आहेत, त्यामुळं मला खूप चांगलं माहिती आहे की स्त्रीचं स्त्रीत्व काय असतं. त्यामुळे आम्ही सगळेजण जेव्हा स्टेजवर परफॉर्म करतो तेव्हा तुमच्या शरीराला आमच्यामुळे कुठेच गालबोट लागणार नाही. ही आमची खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि प्रत्येकाला असं वाटतं की यार पुरुष असून लावणी करतात तर काय करत असतील किंवा प्रोफेशनली कसं असेल. पण खरं तर ह्यामधूनही खूप चांगलं करिअर होऊ शकतं. मागच्या 2 वर्षापूर्वी माझं स्वतःचं घर घेतलं पुण्यामध्ये. डान्सवर आणि मेकअपच्या कामामध्ये दोन्ही माझे रिलेटेड फील्ड्स आहेत. आज स्वतःची गाडी आहे माझ्याकडे. सगळं मी चांगल्या पद्धतीचं काम करू शकतोय बिकॉज ऑफ आर्ट. आणि तुमच्यामध्ये ही कला असेल तर प्लीज तुम्ही पण तिला जपा. तुमची कला कधीच तुम्हाला एकटा नाही पडू देणार. थँक्यू. खूप प्रश्न आहेत, पण एक प्रश्न मला किरणसाठी स्पेशली. एकच मिनिट आता थांब. तू ये अंकलेश्वरी, इथे चेअर घेऊन बस. ही जी छानशी अशी नाजूकशी कंबर, मी मगाशी इशारा केला होता. आमची विद्येचं खूप लक्ष असतं तुझ्या कमरेकडे. तर ही म्हणजे हे मेंटेन करण्यासाठी काही वेगळ्या काही गोष्टी डाएट वगैरे काही करावं लागतं का? हा डान्सच खूप आहे. मला ना नेहमी प्रत्येक प्रोग्राममध्ये सर तुमची फिगर फार छान आहे. मला खूप कॉम्प्लिमेंट्स येतात त्याच्यावरनं. ॲक्च्युली असं काही स्पेशल डाएट वगैरे नाही. तुम्हाला माहिती आहे आर्टिस्ट लोकांचं काही थारा नसतो लाईफला. कधीही उठा कधीही जा. आजचा इव्हेंट दुपारचा होता, काही इव्हेंट संध्याकाळचे असतात, काही इव्हेंट पहाटे संपतात. खायचा वगैरे काही शेड्यूल नाही. पण मी एक छोटी टिप आत्तापर्यंत जी मी एक्सपिरियन्स केली ती तुम्हाला सांगतो. तुम्ही करून बघा नक्कीच. एकदाच खूप खाण्यापेक्षा आता बरेच जण 3 टाईमचं जेवण करतात किंवा एक नाश्ता 2 टाईमचं जेवण. आम्ही आर्टिस्ट लोक खूप थोडं खूप वेळा खातो. त्यामुळं शरीरातली एनर्जी पण मेंटेन राहते. भूक लागेल तेव्हाच खायचं, म्हणजे उगीच टायमिंग ठरवलाय म्हणून खायचं नाही. असं केलं तर तुम्ही छान मेंटेन राहाल. बाकी तर असं इन जनरलच ती छान आहे फिगर. मी काय त्याच्यासाठी वेगळं काही करत नाही.
थोडंसं आता माझं पण थोडंसं पोट वाढलंय बिकॉज ऑफ बाहेरचं जंक फूड आणि हे आम्हाला शोला बाहेरचं खावं लागतं. पण असं स्पेसिफिक काही नाही, थोडं जास्त वेळा खाऊ शकता तुम्ही. थँक्यू. थँक्यू. काही प्रश्न तुमच्यापर्यंत पण ठेवा. थोडंसं मी यांचे इंट्रो देते, त्यासाठी ओंकारेश्वरीला मी इथे बोलले. तर किरणचं आपण इंट्रो घेऊयात की खूप अजून गोष्टी आहेत की ज्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. म्हणजे किरण, मला अजून एक विचारायचं, एज्युकेशन काय आहे? माझं BSc BEd झालंय. माझ्या BScला मला तुम्हाला सांगायला आवडेल, मला BScला 9.8 ग्रेड आहे आउट ऑफ 10. युनिव्हर्सिटीला टॉप मोस्ट ग्रेड्सपैकी एक. त्यानंतर माझं BEd झालं फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. माझे बाबा टीचर होते, त्यांची इच्छा होती मी टीचर व्हावं म्हणून मी ते एज्युकेशन कंप्लीट केलं. पण बाबा वारल्यावरती मी डान्समध्ये आलो. माझं एव्हिएशन पण झालं. तुम्हाला माहिती असेल ना, विमानाच्या सर्व्हिसेस, एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी आणि कस्टमर सर्व्हिसेस, ते पण झालं माझं कंप्लीट. त्यामुळे असं चांगलं आहे एज्युकेशन बॅकग्राऊंड. पण त्या गोष्टीत मला फार मजा येते. कुठेतरी मी स्वतःला खूप छान सिद्ध करू शकतोय म्हणून मी या फील्डमध्ये. खरं तर आहे ना, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुमच्या. कारण एवढं शिक्षण असताना, एवढे सगळे ऑपॉर्च्युनिटी असताना सुद्धा आपली कला जपणं ही खरंच तोंडाची गोष्ट नाही आहे. आणि ह्याच्यात अजून एक प्रश्न, जसा तर वडिलांचा विषय निघाला म्हणून, की हे क्षेत्र निवडताना घरच्यांचा विरोध झाला का? सुरुवातीला मला एक गोष्ट सांगायला आवडेल की घरच्यांचा विरोध प्रत्येक व्यक्तीला कधी होतो, जेव्हा त्याला समाजाची भीती वाटते. घरच्यांना कधीच त्यांच्या लेकरांचा प्रॉब्लेम नसतो. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. घरच्यांना भीती काय असते की समाज काय बोलेल. आणि जेव्हा तुमच्या लाईफमध्ये काहीतरी अशा खूप खराब गोष्टी, वाईट गोष्टी होतात, कोणी समाजातली लोक येत नाहीत. त्यात यस, तुम्ही खरंच माझ्या घरच्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. कारण माझे वडील हेडमास्टर होते, त्यांनी मला कधीच रोखलं नाही माझ्या डान्ससाठी. ते मला नेहमी म्हणायचे, तू फक्त, माझी इच्छा आहे तू एज्युकेशनमध्ये चांगलं द्यावं. मी बाबांना एक प्रॉमिस केलेला की मी आयुष्यात तुम्हाला कधीच कोणत्याच ग्रेडमध्ये कमी पडू देणार नाही. मी माझ्या प्रत्येक एज्युकेशनमध्ये मी माझा हायेस्ट ग्रेड घेतलाय. त्यामुळे माझ्या बाबांनी मला कधीच विरोध नाही केला या गोष्टीसाठी. त्यानंतर मी अश्मितचा इंट्रो दे आणि मग आपण प्रश्न विचारूया. कारण तुम्हालाही कळलं पाहिजे की हे जे लोक इथं आहेत, हे फक्त लावणी सम्राट म्हणून नाही, त्याच्या मागे त्यांचं किती मेहनत आहे, किती शिक्षण आहे, किती अवॉर्ड आहे. म्हणजे असं बरेच जण वेगळ्या मनात ग्रह घेऊन आले असेल, अरे पुरुषांची लावणी काहीतरी वेगळं आहे, चला बघायला जाऊ. म्हणजे काहींना ह्याला एक महत्त्व किती दिलं पाहिजे किंवा हे लोक खरंच काय मेहनत करतात हे तुमच्या पुढे आणायचं होतं मला. आणि ही कॉन्सेप्ट, म्हणजे एकदा मी किरणला बोलवलं होतं, पण जेव्हा आम्ही ठरवलं की हा इव्हेंट करायचा आहे, तर मी असं विचार केला की आत्तापर्यंत आम्ही सगळ्या महिला कलाकारांना बोलवून झाले, सगळ्या गौतमीपासून तर सगळे. आणि मग आपण ह्या लोकांना का नाही बोलू, आणि मग बोलवायचं तर एकत्र बोलू. आणि दिगंबरचा तर मला नंतर नंबर मिळाला. म्हणजे मी हेही सांगते की अजूनही 2 लोकांचे फोन आले, पण मी त्यांचा परफॉर्मन्स बघितला नव्हता. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की नेक्स्ट टाइम आपण हे करू. पण नेक्स्ट टाइम आम्ही तिकीट लावून तुमचा प्रॉपर एक मोठा इव्हेंट 3 तासाचा घेणार आहोत. कारण आम्हाला तिकीट डिमांड खूप होती तुमच्यासाठी. तर अश्मित, नक्कीच. महाराष्ट्राची लोककला, आपली लावणी, या लावणीला केवळ जिवंत ठेवलं नाही, तर आपल्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. ज्यांचा गौरव महाराष्ट्राचे लावणी सम्राट म्हणून केला जातो, असे अश्मिक आनंद कामठे. केवळ एवढंच नाही, तर ज्यांच्या कलेचा डंका ओळखून त्यांना नवी मुंबई भूषण 2021, नवी मुंबई कला भूषण 2023 आणि कलेचा सर्वोच्च बहुमान म्हणजेच बाल गंधर्व पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आला आहे. मराठी चित्रपट परिषदेचे नामांकित नृत्य दिग्दर्शक आणि एक अष्टपैलू अभिनेते, आता काळजाला ठोका देणारा म्हणजे लावणी जे सादर करतात असे अश्मिक आनंद कामठेजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अश्मिकला प्रश्न विचारण्याआधी मी अश्मिकची एक लावणी बघितली. जस्ट एक रील स्क्रोल झाला होता, त्याच्या प्रोफाईलला पण नाही, मला ते रील स्क्रोल झाला आणि अप्रतिम देवीचं गाणं होतं. तर मी अश्मिकला पहिला माझा जो मेसेज होता की मला ती देवीचं गाणं तुझं आपल्या स्टेजवरती तू परफॉर्म कर. आणि अश्मिकने ते मान्यही केलं. तर नंतर ते देवीचं गाणं आहे, कारण त्याला परत केस वगैरे सोडावं लागतात म्हणून. त्यामुळे आधी म्हणलं की आम्ही हे छान अशा लावणी वगैरे करतो. आणि ह्या चौघांचं पण आहे ना, जे ठरलं ते अचानक ठरलेलं आहे की जो चौघांचा एकत्र डान्स, हे काही ठरवून नाही. पण म्हणताना कला असेल तर ते कुठलंही व्यासपीठ असेल किंवा कधीही तुम्ही सांगितलं तर ते परफेक्ट होणारच. त्यामुळे ही त्यांची स्वतःचीच कला आहे, ह्याला काही शिकून विकून आले आणि तयारी करून आले याची गरज नाही. तर 2 प्रश्न आपले झालेले आहेत की जसं परिवाराचा वगैरे विषय, की परिवाराचा सपोर्ट वगैरे. तर तुमच्याही परिवाराकडनं तुम्हाला कसा सपोर्ट होता या लावणी नृत्यामध्ये, तुम्ही जेव्हा हे क्षेत्र निवडलं त्यासाठी?
आणि आम्हाला तुमचं हे क्षेत्र सोडून तुमचं दुसरं क्षेत्र जे आहे जसं की मेकअप आर्टिस्ट बाय प्रोफेशनल आणि आवड म्हणून हे, तर हे आवड आणि प्रोफेशनल हे दोन्ही एकच आहे का? प्रोफेशनल हे वेगळं आहे आणि आवड वेगळी? प्रथमतः नमस्कार. इथे इन्व्हाइट केल्याबद्दल मनापासून आभार संगीताताई यांचे. कारण संगीताताई गेले कित्येक वर्ष माझा नंबर शोधत होत्या आणि मग मुंबईच्या मंचाचा नंबर मिळाला आणि आमची भेट झाली. नाही, अजून एक आमची अर्चना क्षीरसागर, तिने मला आधीच दिला होता एकदा. हो, अच्छा, आली आहे. हॅलो, आली. नमस्कार. नमस्कार. खूप प्रेम तुम्हा सगळ्यांना. प्रथमतः माझं लावणी कला क्षेत्रामध्ये वळण 2002 साली झालं. मी अगदी बालकलाकार म्हणून काम करत होतो. तुम्ही सगळे ETV मराठी बघत असाल, त्याच्यावरती क्राईम डायरी लागायचं, त्याच्यामध्ये मी बालकलाकार म्हणून काम करायचो. त्याच्या श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेत देखील मी काम केलंय बालकलाकार म्हणून. ती सुरुवात माझी. आणि मग एकदा नाटकामध्येच लावणी प्रेझेंट केली आणि ती सगळ्यांना आवडली, म्हणून मग तो लावणीचा प्रवास सुरू झाला. ते 2005 पासून लावणी क्षेत्राला सुरुवात झाली. आणि ज्यांना बघून आजवर मोठं झालं, म्हणजे सुरेखाताई पुणेकर असतील, मधुताई कांबीकर आहेत, मेघा घाटगे, दर्शना शेडगे, यांना बघत बघत लावणी करत आलो. आणि मग कधी ह्या कलेने कधी प्रोफेशनलिझमकडे वळण घेतलंय मला कळालंच नाही. आणि ते करत असताना खूप छान फॅमिली सपोर्ट माझ्या आईवडिलांचा कायम होता. जेव्हा आज जे काही साज शृंगारात बसलोय असं काहीच नव्हतं. जसं किरण मगाशी बरोबर म्हणाला की समाजाची भीती मनात ठेवली की काहीच होऊ शकत नाही आपलं. सो मला असं होतं की तेव्हा मी नाटकांमध्ये काम करताना जगप्रसिद्ध कार्यक्रम मराठी वाडा अशोकदादा हांडे यांचा, याच्यातनं मी काम केलं, 13 वर्ष काम केलं. आणि ते करत असताना एकीकडे लावणीची बाजू आणि ते लावणी करत करत फॅमिली सपोर्ट. मग खूप लवकर वडील एक्सपायर झाल्यामुळे जबाबदारीचं ओझं, 2 बहिणींची लग्न. आणि मग ते करत असताना लॉकडाऊनमध्ये मी माझं स्वतःचं लग्न, म्हणजे झालं माझं लग्न लॉकडाऊनमध्ये, जसं मगाशी तुम्ही ऐकलं. लग्न झालेलं आहे हे लक्षात ठेवा, नाहीतर अश्विक छान डान्स करते, विचार आजू नको, आपल्याला सूनबाई आलेली. लग्न झालंय आणि मुलगा पण आहे 5 वर्षांचा माझा. सो मला त्याचा खूप सार्थ अभिमान आहे. कारण की प्रत्येक मुलाला म्हणजे आमच्या लावणी कलाकार क्षेत्रामध्ये असं आहे की लावणी करणाऱ्या मुलाकडे दुय्यम नजरेनेच बघितलं जातं. सो आम्ही म्हणेल की पहिलं स्त्रीप्रधान संस्कृती नव्हती, जेव्हा पुरुषच लावणी प्रेझेंट करायची. काय स्त्रीची भूमिका पुरुषच करायचे, बावडांमधनं, पथनाट्यांमधनं, तेव्हाच्या वाघांमधनं. आणि मग कुठेतरी सौंदर्याचं पारडं महिलांकडे झुकलं, मग महिलांना राजाश्रय मिळाला, मग ती लावणी अवतरली आणि मग त्या काळापासून मग ते तरी महिलांकडे गेली. परंतु मी आज एक खंत आहे, मला मी ताईलाही फोनवर सांगितलं होतं की आमच्यातल्या काही कलाकार मुलींमुळे तो लावणीचा पदर आज कमरेला गुंढाळला आहे, पण आम्ही त्याच पुरुष कलाकारांनी तो खांद्यावरती सांभाळला आहे, त्याचं मला जास्त करतो. आणि हीच माझी लावणी मी 2011 साली अमेरिकेमध्ये परफॉर्म केली. त्याच्यानंतर 2013ला मॉरिशियसमध्ये केलं. दुबईमध्ये बुर्ज खलिफावरती लावणी करणारा पहिला भारतीय मी, ज्याला दुबई मला 3 वर्षांसाठी मोफत मिळाली. ओमान मस्कटमध्ये जिथे एका कॉम्पिटिशनला थायलंडमध्ये किरण विजेता झाला होता, तिकडच्या कॉम्पिटिशन्समध्ये मी दरवर्षी जज म्हणून जातो. आताही मी नोव्हेंबरमध्ये ओमान मस्कटला चाललो आहे. हीच लावणी घेऊन ऑगस्टमध्ये लंडनला चाललो आहे. सो मला असं वाटतं हा पदर किंवा हे स्त्रीत्व फक्त एखादा व्हिडिओ बघून नाही आलाय, तर त्यासाठी खूप सातत्य, त्यासाठी खूप महिलांकडे बघण्याचं ऑब्झर्वेशन. म्हणजे मला असं वाटतं कोणतीच महिला लाऊड नाही आहे, कोणतीच महिला विद्रूप दिसत नाही, ती सुंदर दिसते. तुम्ही कोणी मेकअप नाही केला तरी माझ्याही आजही सुंदर दिसते. सो मला असं वाटतं मी तयारी करताना कुठेच मी लाऊड नको तयार व्हायला. सो महिलेचं सौंदर्य तिच्या दिसण्यात आहे, तिच्या लाऊड असण्यामध्ये नाही आहे. सो ते बघणं, ते जतन करणं. आणि मला अभिमान आहे, आमचे लोणावळे पप्पा आले तर हे मला माझ्या मराठी बनाच्या पहिल्या प्रयोगापासून बघत आले आहेत. आज खूप प्रेक्षक वर्ग इकडे आलाय, जो नव्याने आज मला बघणार आहे. सो तुम्हा सगळ्यांना मानाचा प्रणाम आणि असंच प्रेम करत राहा. आणि बाकी इथे बोलल्याबद्दल तर मनापासून आभारच. आणि एकच म्हणेन जाता जाता, शृंगाराचं प्राण मी, इश्काचा बाण मी, लावण्याची खाण मी लावणी हो, घुंगरांचा नाद मी, त्या ढोलकीची थाप मी, शृंगाराचा प्राण मी लावणी हो. सो लावणी अगदी दुय्यम नजरेने कधीच बघू नका. लावणी ही खूप मादक आहे पण अश्लील नाही आहे. सो थँक्यू सो मच. बोला, तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळणार आहेत. आणि स्पीचलेस काही जण झाले असतील, कारण एवढा मोठा अभ्यास पण आहे याच्यामध्ये. नुसतेच जे कोणी असं करते ना, नुसतंच उभं राहायचं आणि असं करायचं नाही, त्याच्या मागे किती अभ्यास आहे, किती साधना आहे, हे पण तितकंच महत्वाचं आहे. पण आमची विद्या खूप लावणीची एकदम प्रेमी आहे ती. आणि पहिलं वाक्य आज ग्रुपवरती तिने सगळ्यात पहिला मेसेज तिने टाकलाय,
ताईसाहेब रेडी. मी म्हणलं वा आमची विद्या. आणि प्रत्येक लावणीमध्ये मी विद्याचं नाव घेते कारण तिला स्वतःला लावणीची खूप आवड आहे आणि तिचे एक्सप्रेशन जर बघणार ना तर थोड्या वेळाने आपण करायला लावणार आहे तिला. आणि एक्सप्रेशनचा विषय निघाला आणि मगाशी यांनी विषय सांगितला की पदर कमरेला गुंडाळला गेला. तर एक रील बघितला मी अश्मिकचा आणि अजून एक डान्सरचा, मी नाव नाही घेणार. तर त्याच्यामध्ये कमेंट वाचल्या, 1,500 कमेंट होत्या. पण प्रत्येक कमेंटमध्ये अश्मिकला खूप छान कमेंट मिळत होत्या की ती नऊवारी किंवा ती आता किंवा ते नऊवारीतल्या सगळ्या गोष्टी आणि ते दुसऱ्या ह्याच्यात नव्हतं जाणवत. पण तीही फेमस आहे नाही असं नाही, पण तीही सांगते की मी लावणी नाही करत, मी डान्स करते. पण लोक शेवटी लावणी आणि ते जज करतात. पण शेवटी मला हे सांगायचं की सगळ्यात जास्त कमेंट अश्मिकच्या बाजूने होत्या. आणि आता पुन्हा नजाकतचा विषय निघालाय तर अश्मिक काही तुमच्या आम्ही रील बघितल्या ज्या नजाकत, डोळ्यांचे इशारे, हे ते ह्याच्यासाठी काही स्पेशल ट्रेनिंग घ्यावं लागलं का? मी सांगू का, मी ज्या शर्ट पॅन्ट मध्ये असतो ना, आई तुम्हाला सगळ्यांना खरं सांगतो, मला चुकूनही लावणीची प्रॅक्टिस पण नाही करता येत. कारण की मनामध्ये असतं, कारण की एकदा ना हे साधं शृंगार चढवलं ना की तुम्ही नॉर्मली असं हसलं तरी पण असं वाटतं काय एक्सप्रेशन दिलेत ना. ते आले आता लावणीमध्ये म्हणजे मुजावरदाराचं डेफिनेटली खूप वर्ष त्याच्यामध्ये आहेत. दादाला आम्ही आदरातिथ्य मानतोच, पण मला आज 18 वर्ष झाले मी लावणी करतो, याचा मला खूप अभिमान आहे. मग ते करताना हे येत आहे आमचं, म्हणजे यासाठी खूप वेगळं ट्रेनिंग नाही घ्यावं लागत आहे. मी मग असे म्हटलं ना ऑब्झर्वेशन, काही काही महिला खूप खोडील असतात अशा करणार, मग आम्ही ते शिकतो. एखादी अशी करते बोलतो मग हा, फक्त ते आमच्याकडनं करताना कुठे लाऊड होणार नाही याची काळजी घेतो. एखादी आय लव्ह यू पण म्हणते. हा नाही, माझं लग्न झाले मुळात हे माहीत नाही खूप लोकांना, म्हणजे मी टाकले सोशल मीडियावरती. तरी पण मला आजही लग्नासाठी मुलींची पण स्थळं येतात आणि मुलांची पण येतात. ह्याचा बायकोला त्रास होतो? अजिबात नाही, ती खूप अंडरस्टँडिंग आहे आणि तिने माझी लावणी बघूनच माझ्याशी लग्न केलंय. बघा म्हणजे ती पण लावणी प्रेमीच होती. आणि मी आहे पुण्याचाच, मी माझं गाव मनसर, आंबेगावचाच आहे मी. आणि माझी बायको महाबळेश्वरची. मी तिकडे कार्यक्रमासाठी गेलो होतो. थंड हवेच्या ठिकाणी जाऊन थंड आणि हॉट माणूस तिकडे गेल्यामुळे ते वातावरण मॅनेज केलं आम्ही. मी सांगितलं ना आत्ताचा वेळ हा आपला आहे, सगळे स्पॉन्सर गेलेले. नाही, हे चर्चासत्र कायम रंगणारे असं मला वाटतं आता. आणि मुळात माझी बायको म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आपले उपमुख्यमंत्री, त्यांच्या भावाची मुलगी आहे. सो साडीतला अश्मिक आणि साडी व्यतिरिक्त अश्मिक तुम्हाला नक्की बघायला आवडेल, नक्की बघा. आम्ही फोटो टाकताना तुमचा एक म्हणून 2 टाकले होते. हो, आम्ही जेंट्स मधला पण टाकला तुमचा आणि लेडीज ह्याच्यात. ते आमचं क्रिएटिव्ह एवढं व्हायरल झालं ना, लोकांना फार आवडलं. ऍक्च्युली मी ताईला म्हटलं होतं की इथे कार्यक्रम येण्याआधी आम्हाला ऑडियन्स कडनं येत होतं की 11 वाजता काय पोहोचा, 12 वाजता शो सुरू होणार आहे. म्हटलं ऑर्गनायझर सांगणार आहेत आम्हाला आणि पोहोचणार. ते खूप म्हणजे मला व्हायरल. नेमका तो मुजावर सरांचा तो फोटो नाही मिळाला म्हणून मला तो लावता नाही आला. पण हे तिघांचे जेव्हा ते फोटो झाले आणि ते मर्ज केले, ते आमची कुठे गेली कांचन, हे सगळं तिची क्रिएटिव्हिटी आहे. तर हे जे जेव्हा पुढे आलं ना तर ते इतकं सुंदर झालं. आणि ते बघताना हे बघा, पुरुषांची लावणी जेव्हा टाकली त्यावेळेस लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन, डोक्यात विचार वेगळे होते. आणि जेव्हा ते पोस्टर पडलं ना लगेच ते बघण्याचा उंची वाढली. म्हणजे मी तुम्हाला ते सांगते, कधी कधी तुम्हाला हे तुम्ही काय आहात हे दाखवावं पण लागतं. आज मी म्हणलं तुमचं एज्युकेशन, तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांपर्यंत येणं गरजेचं होतं. नाही तर लोक फक्त लावणी सम्राट किंवा आमचे फिरोज सर तर पिंपरी चिंचवडचे ते बऱ्याच इव्हेंटला असतात, नेहमी मी त्यांचे कार्यक्रम बघत असते. पण लोकांपर्यंत त्यांची किती वर्षापासून काय काय करतात हे जातच नाही. तर आपण वळूयात पुन्हा एकदा दिगंबर चंद्रकांत पवार. पूर्ण नाव यासाठी घेतलं की ते इतकं मला आवडलं, मराठीत लिहिलेलं होतं दिगंबर चंद्रकांत पवार. आणि इतकं सुंदर ते, तुम्हाला एक सांगते प्रोफेशनलपणा. फोटो मागितले 1 मिनिटात व्यवस्थित शूट केलेले फोटो, इंट्रो, त्यांचं काय बॅकग्राऊंड, किती बक्षिसं मिळाली, किती अवॉर्ड मिळाले, हे सगळ्या गोष्टी म्हणजे इतक्या परफेक्ट होत्या की वाचूनच आम्हाला हे झालं की आमची सुद्धा नजर चेंज झाली किंवा आमची सुद्धा रिस्पेक्ट एक वेगळाच आला जेव्हा आम्ही सगळे बसतो ऑफिसमध्ये, चर्चा होती त्याच्यामध्ये. म्हणजे ही खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे. आपल्या नजाकतीने, नखऱ्याने आणि घायाळ करणारे अनेक, ज्यांनी केवळ महाराष्ट्रच नाही तर दिल्ली, गोवा आणि कर्नाटकच्या रसिकांनाही आपल्या तालावर नाचवायला लावलं, असे आपल्या सगळ्यांचे लाडके दिगंबर चंद्रकांत पवार. जोरदार टाळ्या.
आतापर्यंत 200हून अधिक लावणीचे यशस्वी कार्यक्रम ज्यांनी आपल्या नावावर केले असे दिगंबरजी, त्यांच्या याच द्वितीय कलेचा गौरव करण्यासाठी त्यांना राष्ट्रीय शिखर पुरस्कार 2024, गोवा बालगंधर्व आर्ट अवॉर्ड, कलारत्न पुरस्कार 2025 आणि एका पुरुष कलावंताचा सर्वोच्च बहुमान म्हणजेच लावणी सम्राट या पदवीने सन्मानित करण्यात आला आहे. दिगंबर, मला वाटतं आता काही प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आयुष्यातला एखादा असा काही किस्सा की ज्याचा तुम्हाला अभिमान पण वाटला आणि त्रासही झाला. नमस्कार सर्वांना. आता किरण आणि अश्मिक दादाने जे काय बोलले त्याच्यानंतर मी आता म्हणजे काय राहिलंच नाहीये बोलायला, नाही, अजून खूप आहे, माझ्याकडे खूप प्रश्न आहेत. कारण खूप महत्वाच्या गोष्टी त्या दोघांनी सांगितल्या. त्यात आता मी मुंबईला काम करतो, जॉब करतो, ॲज अ सिनियर सिव्हिल सुपरवायझर आहे मी, आणि एक आवड म्हणून मी लावणी डान्स करतो. आणि आता इथं ताईंनी बोलवलं, संगीता ताईंनी, त्याच्याबद्दल ताईचं खरंच खूप खूप धन्यवाद, आणि माझंही धन्यवाद आणि तुमचंही धन्यवाद. थँक्यू सो मच. घरच्यांचा सपोर्ट होता की नाही? हॅलो. घरच्यांचा सपोर्ट नव्हता, कारण मी पंढरपूरचा आहे. म्हणजे खूपच पंढरपूर पण माझं बेसिक गाव नाही आहे, खेडेपाड्यातनं मी येतो, नेमतवाडी गाव आहे. आणि तिथे म्हणजे ह्या गोष्टी गृह्य धरलेच जात नाही की पुरुष काहीतरी साडी घालून डान्स करतोय वगैरे. त्याच्यामुळे ना तिथं नव्हतं हे चालत. तरी पण मी खूप प्रयत्न केले. नंतर काही वर्षानंतर एक टिकटॉक ॲप आली, त्यात किरण आणि अश्मिकला बघितलं. मग मी या दोघांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो, आणि मग यांच्याकडून आणि बऱ्याचशा कलाकारांकडून मी खूप काही शिकलो, आणि त्यांना बघत बघतच आता आम्ही तुमच्या समोर परफॉर्म करतोय. यांचं जेव्हा मी ना मला काय म्हणतात की प्रत्येकाशी बोलणं आणि हे शक्य नव्हतं, म्हणून पटकन एक ग्रुप बनवला की बाबा तुमचं सॉन्ग वगैरे काय काय सगळं पाठवण्यासाठी. तर ह्यांचं सुरू झालं हाय हाय हाय, आणि ह्यांचंच तिघांचं सुरू झालं अरे दिगू तू पण, अरे तू पण, आणि ह्यांच्याच गप्पा सुरू झाल्या. म्हणलं भारी हे. आणि मला असं वाटलं, हे बघा कसं आहे, शेवटी कॉम्पिटिशन असते प्रत्येक क्षेत्रामध्ये, आपल्यासाठी सगळे बरोबर असते. तर मला असं वाटलं की कोणाला वाईट वाटेल, कोणाला नाही, पण इथे उलटच सुरू झालं. कसं आहे माहिती मी मी ब्रेक करतो. उलट सुरू नाही झालं. काय झालं माहितीये का, आम्ही मार्गक्रमण एकाच क्षेत्रामध्ये करतोय, पण या सगळ्यांचा योग एकाच वेळी एकाच ठिकाणी येईल याचं उत्तम माध्यम म्हणजे हे तुमचं फोरम आहे. हे एकत्र येणं मुळात हेच आमची आपला आवाज आपलीसाठी आहे. येस, आपला आवाज आपली सगळीचं योगदान आहे, आणि मुळात या बाईचं योगदान आहे. हिच्याच एकदा शोधा काढायला जाऊ द्या. कारण की मला फोन केला तेव्हा मी एकटाच होतो, मग नंतर मला कळालं की किरण आहे, मग ग्रुपवरती कळालं दिगंबर आहे. आणि मग असं असतं ना की जनरली आम्ही सगळेच वेगळ्या प्रवाहात काम करतो, पण एकत्र येण्याचा योग की हा तुमच्यामुळे आला. सो म्हणून ते आम्ही बडबड केली जरा. नाही, बरोबर, म्हणजे असं खूप मित्र नाही कसे भेटले, अशा छान गप्पा चालल्या होत्या. अरे म्हणलं छान, म्हणजे माझं काम सोपं झालं आता. तर दिगंबर, एक कॉमन प्रश्न आहे, साडी नेसताना सगळ्यात जास्त वेळ कशात जातो? निर्या घालताना, साडी नेसताना, का परत साडी काढताना? मला प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण मला पदर व्यवस्थित करायला खूप टाइम जातो. कारण कुठेही मला थोडंसंही नाही जमत. आणि आज तुम्ही बघतच आहात. आणि माझी बायको मला म्हणते की तुमच्यासारखा पदर मी पण नाही लावू शकत. बायकोच्या पदर लावण्याचं काम नक्कीच दिगंबर करत असणार. करतो. कारण थांबा, हा गजरा बघा, पाहिला का? हा दिगंबरनी लावून दिलेला आहे. फक्त सांगत नाही. पण अशी कला असेल तर का नाही लावून घेणार ना. आणि म्हणजे मी पण जेव्हा गजरा लावला ना, तर दिगंबरकडे आम्ही गेलो, त्याची साडी वगैरे सगळं घालून झालं होतं. तर मला प्रशांतनी गजरा दिला, आता तो लावायचा कसा, तर म्हणलं दिगंबर छान लावून देऊ. आणि आम्ही ते गेलो आणि दिगंबरनी खरंच सुंदर लावून दिला. मला कोणतरी म्हणलं मॅडम आज तुम्ही वेगळ्या स्टाईलने गजरा लावल्या. ते बघा तिकडे हात वर आले. म्हणजे कला आहे. आणि मला तो गजरा लावून घेतानाही काही वाटलं नाही, कारण दिगंबर त्यावेळेस साडीमध्ये होता. हा,
म्हणजे जरी आम्ही मी त्याचं शूट पण घेतलंय, फक्त मेकअप नव्हतं झाला म्हणून आम्ही काय केलं, प्रशांत कुठे इथे आहे का गेला, हा प्रशांतला म्हणलं बाबा असं शूट घे की दिसणार नाही चेहरा आणि गजर वगैरे लावणं चाललंय, म्हणजे आम्ही मैत्रिणी जणू की चाललंय आवरणं, तर असा तो फील होता. खरं तर याच्यात माझ्या वाईफचं खरंच खूप योगदान आहे. कारण आज या काळामध्ये कोणतीही बाई म्हणू शकतो किंवा कोणतीही बायको आपल्या नवऱ्याला साडीत नाही बघू शकत. तर तेवढंच माझ्या मुलांचंही आहे. मला 2 मुलं आहेत, एक 12 वर्षाचा, एक 10 वर्षाचा. हे पण मला सरप्राईज होतं. आणि पुन्हा एकदा आपण आपले मी मुद्दाम फिरोजींना लास्टला ठेवलं, त्याला कारण असते की शेवटी आपल्या पिंपरी चिंचवडचे आहे आणि ज्येष्ठ आहेत, कारण खूप वर्षापासून आम्ही बघतोय. तर फिरोजीने पदर घेतलाच. हा, तर मी काही बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की फिरोजींनी त्यांच्याबद्दल सांगावं, कारण मला वाटतं फिरोजी शाळेमध्ये शिक्षक आहेत. बघा, सीबीएसईला कुठल्या शाळेत ते पण सांगा. लोकसेवा हायस्कूल पिंपरीमध्येच आहे ना आपलं, आपल्या पाषाण सुसरोडला. पाषाण सुसरोडला स्कूलमध्ये आहे. जेव्हा कधी मी त्यांना कार्यक्रमाचं सांगते ना, त्यावेळेस मला पहिले टाइम आणि हे विचारतात, मग तुम्ही हे टाइम कसं मॅनेज करता स्कूलचं आणि ह्याचं. मी हाफ डे घेऊन आपल्या कार्यक्रमाला किंवा इतर कार्यक्रमाला पगार कट नाही का होत? होतो, पण इकडून मिळतो ना. इकडून येतो तिकडून जातो. मला माहिती होतं की काहीतरी फिरोज शिक्षक वगैरे आहेत एवढं माहिती होतं, पण मी विचार करायची की अरे शाळा सुरू असताना फिरोज सुट्टी कसं मारते, मधली सुट्टी, आज कोण गेलं, आज आत्या गेली का, गावाला कोण गेलं का, कोण हे झालं, अशी काही कारणं नाही ना. डान्स आणि हे शाळेला पण मला माहिती असेल, मला असं वाटतं की माहिती असेल. म्हणजे आवड असेल तर सवड आपोआप मिळते असं म्हणू शकतो आपण. आणि कलेची आवड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोफेशनल पण सांभाळतात आहे आणि कलाही सांभाळतात आहे आणि घर आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये, म्हणजे हे सोपं नाही आहे. आणि त्यांची अजून एक गोष्ट मला आवडते की कधीही स्टेटस बघितलं काय की ताई हा कार्यक्रम काही असेल तर नक्की सांगा. आणि कुठल्याही मानधनाचं मी हेही सांगते की असं नाही की मला हेच पाहिजे, एवढंच पाहिजे नाही आणि तेच पाहिजे. म्हणजे ते मला फार आवडलं. पण मला असं म्हणायचं कला आहे, कलेचं मानधन दिलंच पाहिजे. आपणही फ्रीमध्ये का करून घ्यायचं बरं ना, कारण त्याच्यामध्ये मेहनत आहे. आज 3 तास मेकअप करायचा आहे, सोपं आहे का हे सगळं आवरायचं आहे. सगळ्या गोष्टीला मला सुद्धा आजकाल कोणी बोलवलं ना गेस्ट म्हणून, तर मी पहिलं विचारते किती लांब आहे, कुठे आहे, काय. ॲटलिस्ट पेट्रोलचे तरी पैसे द्या, जाणे ना. कारण साडी नवीन घाला, रीलवाला, आता कुठे तो आपला रीलवाला नाही आहे ना एक, तर तो पण गेला. हां, तर हां यांना बोलावं लागतं, कारण शेवटी ओपनिंगला चाललंय, हे केलंय, तर आपल्या प्रोफाईलला एक तर रीलवाला, मेकअप आर्टिस्ट. आता सकाळी पण एक माझी येऊन गेली, तर साडी. आता साडीचं खरंच प्रमोशन केलं पाहिजे ना. आमची सम्राज्ञी साडीची जी संचिता आहे मगाच्यापासून तुम्हाला दिसते, किंवा सेलिब्रिटींना जिने साडी दिली, संचिता उभी ना, तर तिने ही साडी दिलेली आहे. पण डिस्काउंटमध्ये, नाही तर मनसर मॅडमला काय फ्रीच्या साड्या मिळतात, तर हां, तर डिस्काउंटमध्ये. तर नक्की आपण सगळ्याजणी तिच्या शॉपला जाऊ. मी ह्या चौघांना पण घेऊन येईल ग, कारण तू सेलिब्रिटींना फक्त साड्या दिल्या, ह्यांना आम्हाला डिस्काउंटमध्ये, छान डिस्काउंटमध्ये. तर ह्यांना पण घेऊन येईल. तर सांगायचं काय की शेवटी आपल्यातलीच एक उद्योजिका आहे आणि नक्कीच आपल्या लोकांचं प्रमोशन केलं पाहिजे. तर एवढं सुंदर छान दिसते का साडी, तिला पण सरप्राईज होतं हे. तिला म्हणलं मी तुला फोटो पाठवेल. तर सांगायचं हेच की ह्या सगळ्या गोष्टीला खर्च असतो, मेहनत आहे. मुंबईवरून आले, मला ते लातूर, हां शिर्डीला होता, शिर्डीवरून आले. हे सगळं सोपं नाही आहे. आणि आज हे सगळं तुम्ही जेव्हा बघता, एन्जॉय करताय, तर हे सगळं ह्यांच्यामुळे आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. तर मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे, प्रत्येक कलेचा आपल्याला आदर ठेवायचा आहे, आदर द्यायचा आहे. आमची ओंकारेश्वरी जरी असेल, अँकरिंग करत असेल, तर तिला त्याच्या मागे 4 दिवस आम्ही हे सगळं पाठवत होतो आणि त्याच्यामध्ये खूप चेंजेस येत होत्या. तर ह्याच्यासाठी पण तिला अभ्यास करावा लागतो, सोपं नाही आहे. तिची गाडी घेऊन येणं आणि हे करणं. पण कधी कधी मी तिला मानधन देत नाही. त्याचं रिझन असं की मी तिला मोठी सेलिब्रिटी असेल तर सांगते तुला सेलिब्रिटी पाहिजे का मानधन पाहिजे. पण त्यावेळेस मी माझं थोडंसं बजेटचं बघते. बजेट असेल तर देते, बजेट नसेल तर नाही. पण मी तिला जेव्हा बाहेरची कामं देते त्यावेळेस 10,000 रुपये मानधन मिळवून दिलेलं आहे आणि ती 10,000 रुपये मानधन घेते.
तर कोणाला नक्की कार्यक्रमाला बोलवायचं असेल तर बोलवा. तर आज मी सगळ्यांचं प्रमोशन केलेलं आहे. मी आज खूप खुश आहे कारण आज सोमवार असून सुद्धा खूप सगळ्या मोठ्या संख्येने सख्या आलेल्या आहात आणि आमच्या सख्या जाताना जे मेंबर नाही झाले मगाशी हातवर केलेले नक्की मेंबरशिप करून घ्यायची कारण पुढचा अजून एक इव्हेंट असा छान जो 5 तारखेला आहे का रुसली रखुमाई आपला एल्प्रो मॉलला आहे. तिकीट आहे पण 100 रुपये पण खूप सुंदर कार्यक्रम आहे ज्याचं 500 रुपये तिकीट आहे. त्यामुळे तोही कार्यक्रम तुम्ही फॅमिलीसोबत बघा. त्याची ॲड आजच्या ह्या कार्यक्रमामुळे आम्ही टाकली नाही कारण ते मिक्स होईल तर आज त्याची पोस्ट येईल. तर सगळ्यांनी मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमाला उभे राहा आणि इथून पुढे आत्ताचा अजून काही आपल्याला विचारायचा प्रश्न वगैरे काही दादा तुम्हाला बोलायचं आहे? हा नाही बोला. अहो मी काय बोला मी सांगितलं ना माईक आला की माझं सुटतच नाही तो बाई. चालेल. नमस्कार. नमस्कार. झोपले नाही ना? आणि का नमस्कार. मी फिरोज मुजावर, डॉक्टर पंडित नंदकिशोर कपोते यांचा पट्ट शिष्य. एकच मिनिट तुमचा इंट्रो राहिलाय. हा एकच मिनिट. खूप सुंदर इंट्रो यांचा. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षापासून ज्यांच्या नृत्याचा प्रवास सुरू झाला जे कथकचे महामेरू डॉक्टर पंडित नंदकिशोर कपोते यांचे पट्टशिष्य आहेत ज्यांनी पुण्यातून आपल्या पहिल्या कोरिओग्राफीची सुरुवात केली आणि पुढे जाऊन संपूर्ण देशाला आपल्या तालावर नाचवलं असे फिरोज मुजावरजी. फक्त महाराष्ट्रच नाही तर सोनी टीव्हीचा क्या कही भी करेगा आणि इंडियाज डान्सिंग सुपरस्टार सारख्या राष्ट्रीय मंचावर ज्यांनी आपल्या नृत्याचा डंका वाजवला असे फिरोजजी. 350हून अधिक VCD मध्ये लीड डान्सर आणि कोरिओग्राफी ज्यांच्या नावावर आहे म्हणजेच सत्याचा धावजी पाटील, काळूबाई भक्त, राजा मल्हारी आणि आगामी चित्रपट म्हणजेच पिचकारी डान्स डिझायनर म्हणून कार्यरत आहेत. कलेचा सर्वोच्च बहुमान बालगंधर्व पुरस्कार आणि नाट्य परिषद पुरस्कार विजेते आपल्या सगळ्यांचे लाडके अष्टपैलू कथक आणि लावणी नर्तक कोरिओग्राफीचे बादशाह फिरोज मुजावरजी. तर नमस्कार. मी फिरोज मुजावर, कथक लावणी डान्सर, परफॉर्मर, कोरिओग्राफर आणि सध्या CBSE लोकसेवा हायस्कूलमध्ये टीचर. वयाच्या 9व्या वर्षी पायात घुंगरं बांधली. माझे गुरुजी माझ्या स्कूलमध्ये स्वतः माझ्या समोर नृत्य करत होते आणि मी विद्यार्थी समोर बघत होतो. पहिल्यांदा मी त्यांच्या पायाला घुंगरू म्हणजे पायाला असा हात लावला त्यांच्या घुंगरांना. मला काय माहिती की पुढे जाऊन तेच माझे गुरु होणार आहे आणि माझं नशीब एवढं मोठं की खरंच ते माझे गुरु झाले. माझे बाबा पोलीस खात्यात होते, आई माझी गृहिणी होती. त्यानंतर लग्नाची बेडी, नटसम्राट, नवऱ्याला जेव्हा जाग येते, सौजन्याची 80-83. मी आता उषाताईंना तेच म्हणालो की आपण एक दौरा केलेला आहे. राजा गोसावींबरोबर मी नाटकातून कामं केलेली आहेत. बालनाट्य म्हणू नका, सोशल अशी नाटकं म्हणू नका किंवा कोणाचं लग्न असू दे, बर्थडे असू दे, बारसा असू दे, जागरण गोंधळ असू दे, मी सगळीकडे हजर असतो. मी कधी कुणाला नाही म्हणत नाही. आत्ताची गोष्ट मी सांगतो की आता इथं काम करून मला औंध मिलिटरी स्टेशनला संध्याकाळी बडाखाना तिथे माझा परफॉर्मन्स आहे. तिथे 7 ते 9 परफॉर्म करून रात्री मला रज्जगा म्हणजे मुस्लिम समाजामध्ये किंवा सिंधी समाजामध्ये एक मेहंदीचा कार्यक्रम असतो. तिथं रात्री 9:30 ते 11:30. काल माझा रोटरी क्लबचा कार्यक्रम करून ताईंशी माझं बोलणं झालं इतकं छान. आणि आपला आवाज सखी जे काही आहे ते खरंच माझ्यासाठी खूप फिरोज जे काही नाही आपला आवाज आपली सखी. आणि खरंच त्यांचे खूप खूप आभार. त्यांनी मला इथे बोलावलं. इंडिया डान्सिंग सुपरस्टार, सोनी एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा, झी युवा डान्स, महाराष्ट्र डान्स, झी सुपर मॉम असा छोट्या टीव्हीचा पडदा काबीज करून आज मी तुमच्या समोर आहे. तुम्हालाही कधी काही वाटलं काही कार्यक्रम तुमचे घरगुती असतील किंवा काय असतील आम्हाला चौघांना बोलवा. सगळ्यांचे नंबर पाठवते. नाही ताईंना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्या आम्हाला बोलवतील. आणि खरंच मी उभं आयुष्य म्हणजे गेली 45 वर्ष मी नृत्य करतोय. मला मगाशी एक डॉक्टरनी विचारलं की म्हणे तुमचं वय काय, तर मी म्हटलं 54. तर म्हणे तुम्ही असं सांगत नाही कमी किंवा काय. म्हटलं कमी सांगायचं कशाला. माझ्या गुरुंचे गुरु पंडित बिरजू महाराजजी वयाच्या 80व्या वर्षापर्यंत नृत्य करत होते. माझे गुरु आज त्यांना संगीत अकादमी अवॉर्ड आहे, महामहोपाध्याय म्हणून अवॉर्ड आहे. ते अजूनही नृत्य करतात, आम्हाला घेऊन जातात किंवा इतर ठिकाणी आम्हाला पाठवतात. खरंच
आणि गुरु शिष्य परंपरेनुसार आमचं हे सगळं गणित चाललेलं आहे. आता दुःख म्हणण्यापेक्षा कसं की आता माझी आई गेली, माझे वडील गेले, माझा भाऊ गेला, त्यामुळे आता मी, माझी मिसेस, माझा मुलगा आता M.Com ला आहे 1ल्या वर्षाला. माझ्या मिसेसनी हा देह इतका सांभाळून ठेवला की विचार करण्याची म्हणजे असं हेच नाहीये काही की तिला इतर लोकांनी, म्हणजे माझं लग्न ठरत असताना काय तू याच्याशी लग्न करते, तो साडीवर नसतो, नाही म्हणाली. मला तेच आवडले आणि त्यांच्याशीच मी लग्न करणार. मंडईमध्ये अक्षय प्युअर व्हेज मध्ये आम्ही दोघं गेलो होतो. मी 2 डोसा सांगितला, ती म्हणाली नाही 1च डोसा. शीतावरून मला भाताची परीक्षा कळली. लव्ह स्टोरी. क्या बात आहे. आणि मला एक गोष्ट आणखी सांगायला आवडेल की हे सगळे कोण मुंबईवरून येणार, कोण काय, मॅडम रूम मिळेल का लवकर, कारण 3 तास आवरायला लागतात, कमीत कमी 2 तास तरी. फिरोज काय म्हणले, ताई अर्धा तास खूप झाला मला. मी म्हटलं अर्धा तास होईल, कारण मला ह्या सगळ्यांनी काय सांगितलं 2 तास, 2.5 तास, 3 तास, आणि ऑब्व्हियसली लागणारच, कारण सगळ्यात छोटं म्हणजे बारीक सगळ्या गोष्टी बघायच्या, तर तेवढा वेळ दिला पण पाहिजे. आणि लांबून येणार आहेत कारण ट्रॅफिक वगैरे सगळं. तर मला ही गोष्ट एक वाटली, मला म्हणजे मला सरप्राईज होते की अर्धा तासात कसं होऊ शकतं, हे शक्य का, आपल्या तरी होतंय का तर आवरून साडी नेसणं वगैरे. पण जेव्हा आम्ही गणेश वंदना करायची, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, हे दोघं उशिरा आले, लेट कमर्स. हा, की जो आपला शो 12ला डॉट सुरू करायचा होता आणि ह्यांना 11:30चा टाइम दिला होता, पण तो कार्यक्रम ह्या दोघांनी निभवला, किंवा ती वेळ जी झाली ना तिथे निभवली तर ह्या दोघांनी. आणि मी यांना विचारलं, फिरोज गणेश वंदना सुरू करायची, कारण जितका लेट होणार तेवढे लावणी होणार नाही, शेवटी आपल्याला ह्यांना परफॉर्मन्स बघायचे. मग ह्या दोघांनी हे केलं आणि तिथल्या तिथं अश्मिक आला डायरेक्ट स्टेजवर आणि सेम किरण आला डायरेक्ट स्टेजवर. कारण आले, तो स्टेज पटपट हलता राहायला पाहिजे होता, डॉक्टर आले, त्यांचं बोलणं होणार होतं, सई तेवढ्या 10 मिनिटात येणार होती, म्हणजे ही मॅनेजमेंट फार महत्वाची होती. त्यामुळे खरंच तुम्ही ते खूप छान निभवलं. आणि म्हणजे सगळ्यांनीच. त्यासाठीच मी माफी मागवतो. नाही, 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 त्याच्यासाठी नाही सांगत. हा. मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण की मला माहित होतं पुण्यामध्ये एवढं ट्रॅफिक असतं आणि खूप नियम पाळता तुम्ही पुण्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला खरंच ग्रेटेस्ट सॅल्यूट आहे. पुण्यातलं ट्रॅफिक, पिंपरी चिंचवडमधलं ट्रॅफिक खूप छान आहे, खूप उत्तम मॅनेजमेंट आहे, सगळ्या पोलीस बांधवांना माझं मनापासून प्रेम. आणि मला खरंच कल्पना नव्हती, पण म्हणून म्हटलं, आणि मी माईक यासाठी पण घेतला की किरण आहे, मी लेट आलो, पण ह्या दोघांशी तुरा सांभाळली, त्याबद्दल खरंच खूप प्रेम. आणि मी एकच म्हणेन, ज्यांना बघून आम्ही जसं मगाशी म्हटलं होतं ना, तसं मुजावर दादा हा माझ्यासाठी आदरातिथ्य आहे, कारण की जेव्हा मी छोटा होतो ना, एवढा म्हणजे आपण जे दूरदर्शन बघायचो त्या काळचा एकमेव हँडसम दिसणारा हिरो म्हणजे मुजावर दादा होता. म्हणजे खरंच दादू तुला सॅल्यूट आहे खरंच. म्हणजे सुरेखा पुणेकर असतील, मेघा गाडी असतील, या सगळ्यांना कोणी हँडसम हिरो पाहिजे असेल तर एकमेव उदाहरण म्हणजे होतं की तो फिरोज दादा. आपण एकदा उभं राहून सगळ्यांना जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं आभार व्यक्त करूया, कारण शेवटी ही कला आहे आणि तुमच्यापर्यंत ती आजही पोहोचली जाते. कारण आता तुम्ही बघत असेल बाकीच्या कला वेगळ्या पद्धतीने सादर केल्या जातात. आताही अश्विकचा खांद्यावर पदर खाली गेलेला नाही, मी मगाच्यापासून बघते आणि इकडे डोक्यावरनं. तर आता ह्या दोघांनी मगाशी घोडा सांभाळली, आता ह्या दोघांना थोडं आपण जास्त